ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय शिवाय। आता बस कर जो ओम नमः शिवाय। तुझी आता जायची वेळ आलेली आहे। मी तुला न्यायला आलोय। ओम नमः मला मरणाच्या आधी भोलेनाथचे दर्शन घेऊ द्या। एकदा का वेळ आली तर आता त्याचा काय उपयोग होणार नाही। मी तुला नेणार। पण मला वाचायचं नाही। मग महादेवांचं डोल बनवून दर्शन घ्यायचंय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तुला कोणी वाचवू शकत नाही। ओम नमः ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। माझं नाव घेत असताना त्याला न्यायची तुझी हिम्मत कशी झाली? देवा, मी काल आहे आणि मी महाकाल। माफ करा भगवान। हर हर महादेव। बोल बालका, मी प्रसन्न झालोय। समोर मृत्यू असताना तू घाबरला नाहीस। भक्तिभावाने तू सतत माझं नाव घेत राहिलास। मी प्रसन्न झालोय। माग तुला काय हवं ते। माझ्या वडिलांना मी नको आहे। माझा आई हातबल आहे। राज महालात आणि माझ्या कुटुंबात कुणालाच नकोय। तेव्हा मला अतल दान द्या, जिथून मला कोणीच हटवणार नाही। या आकाश गंगेत हजारो तारे आहेत, पण या हजारो ताऱ्यांमध्ये एका ताऱ्याचे स्थान अटळ असेल, ते म्हणजे ध्रुव तारा। ते स्थान कोणीही हलवू शकत नाही। युगे आणि तो तू असशील। तथास्तु।